नमस्कार मित्रांनो, सुंदर असं आसू मैदान. या मैदानामध्ये आपला चिक्या आणि मल्हार तोच पैरा पुन्हा पळाला आणि मात्र सेमीमध्ये काय झाले आपण बघूयात. तर मित्रांनो, सुंदर असं गट क्रमांक 7मध्ये निर्वाद वर्चस्व राखत मल्हार आणि आपला किंग बकासूर याने गट 5 केला. पण मात्र सेमी 5मध्ये सुंदर अशी लढत झाली. 3 गाड्यांमध्ये एक होती चिक्या आणि राजाची गाडी, दुसरी होती सचिनची गाडी आणि सर्जाची गाडी आणि तिसरी म्हणजे आपली जी होती कडेला मल्हार आणि बकासूर. मित्रांनो, सुंदर असा पळ केला आपल्या बकासूर आणि मल्हारने, पण मात्र बाजी ही फक्त चिक्या आणि राजा यांनी मारली. मित्रांनो, आपण बघू शकता सुंदर असा पळ सर्जा आणि सचिनने पण केला होता, पण मात्र अशा अंतरावर चिक्या आणि राजाने हा सेमी क्रमांक 5 आपल्या नावावर केलेला आहे. मित्रांनो, सुंदर असं नियोजन होतं आपल्या बकासूरचे, मल्हारचं आणि बकासूरचं. मित्रांनो, काल गटाला हार पत्करावी लागली, त्या कारणामुळे आज आपल्या संतोष मामांनी आसू मैदानात तोच पैरा पळवण्याचं मत मांडलं आणि आज खरंच गटाला सुंदर अशी गाडी पळाली. पण मात्र आपली आज गाडी बकासूरची आणि मल्हारची कडेला लागल्या अशा कारणामुळे आपण बघू शकता की ही गाडी सुंदर असा गॅस लागला होता, पण कडेला असल्या कारणामुळे दोघी गाड्या आज आपले दोघी बैल आज पळू शकले नाही. मित्रांनो, आपण बघू शकता कशी गाडी पळत आहे आपल्या मल्हार आणि बकासूरची, आणि त्यातच आपले चिक्या आणि राजाने हा सुंदर असा 5 क्रमांक सेमी आपल्या नावावर करून घेतलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, मल्हार आणि बकासूरचा पैरा हा कितपत योग्य आहे की पुढेही याचा पैरा केला पाहिजे? तर मित्रांनो, मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आपले मत अवश्य मांडा. आपला व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. जय जवान जय किसान. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय खानदेश.